आपण जर बघितलं तर पनवेल महानगरपालिकेचे बरेचसे नगरसेवक आहेत, आजी माजी बरेचसे सदस्य आहेत, जिल्हा परिषदचे काही सदस्य आहेत, पंचायत समितीचे आहेत, काही ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत, सदस्य आहेत, अशी बरीचशी मंडळी आहे आणि विविध जुने नेते मंडळी सुद्धा माझ्या सोबत आहे, जे आयुष्यभर आमच्या सोबत राहिले अशी मंडळी सुद्धा सोबत आहे माझी. दादा प्रीतम दादा हे आता सक्रिय राजकारण समाजकारक आहेत. आपण भाजपमध्ये जात असताना अशा काही वाटाघाटी झाल्या का? दादांची वरती कशा प्रकारे भविष्यात लागली? नाही, वरणी बघा काम करेल त्याची वरणी लागत असते, त्याच्यामध्ये वाटाघाटी करायचा प्रश्न येत नाही. जे काय असेल त्या तिथं जाऊ त्यांच्या प्रोटोकॉल प्रमाणे आम्हाला काम करावं लागेल. तसा आमचा प्रोटोकॉल होता शेका पक्षाचा, तशा पद्धतीने जे प्रोटोकॉल असेल बीजेपीचं त्याप्रमाणे आम्ही काम करणार, त्याप्रमाणे आम्हाला काम करावं लागेल. इथं निष्ठेने काम करायला तिथं सुद्धा निष्ठेनेच काम करणार. पण काय द्यायचं भाजपामध्ये गेल्यानंतर काय द्यायचं ठरलंय? प्रीतम दादांना आमदारकी असेल का? कारण ग्रामीण सुद्धा भविष्यामध्ये मतदारसंघ पडतोय, त्या दृष्टीने ते पुढचे उमेदवार असतील का भाजपचे? बघा अशा पद्धतीचा जो आहे ना, आज काही ठरलेला नाही आणि फक्त जे काय आता पनवेल उरण मध्ये जी विकासाची हे चाललंय, आता इथले दोन्ही आमदार आहेत. लोकांच्या करता मला, कार्यकर्त्यांच्या करता मला पक्षातून पक्षप्रवास करावा लागतो. नोकरी नाही इतका मोठा आहे, आपण बोलतो गंगेचा पाणी चालला आहे, कुठं तरी अडवायला पाहिजे. इतकी मोठी एअरपोर्ट येते, तरुण कंपनी आहेत, आता तुमच्या पत्रकारांचा सुद्धा तिथं भरपूर वर्णी लागेल का, तिथं अनेक ऍडव्हर्टाईज असतात, तिथं तुम्हाला जावं लागेल. अशा ठिकाणी आपण केलेला चांगला. आणि आमदारच्या पुढच्या 4.5 वर्षाचा प्रश्न आहे. काम करेल तो निश्चित आमदारकी काय आणखी काय मिळालं ते मिळत असतो. भाऊ, पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रीतमदादा मात्र विरोधी पक्षनेते होते. महेश बालदेना त्यांनी प्रचंड मतांनी दिलेली होती. अशा परिस्थितीमध्ये पनवेल उरणमध्ये एक विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची वेळी ओळख निर्माण झाली असताना कोणत्या कारणास्तव बीजेपीला तुम्हाला बीजेपीसोबत जावं वाटलं? नेमकं वेगळं कारण काय आहे का? नाही, वेगळं कारण काही नाही. काल सुद्धा आपल्याला मी सांगितलं का बाबा ज्या पद्धतीने इथं जे चाललेलं आहे, निर्णय क्षमता म्हणतो, ती निर्णय क्षमता नसल्यामुळे मला निर्णय घ्यावा लागला ना. जे आपल्या विरोधी काम करतात, आपल्या पक्षात राहून सुद्धा आमच्या विरोधी काम करतात, आघाडीमध्ये अशा पद्धतीची वागणूक जर मिळत असेल म्हणून आपण तो निर्णय घेतलाय. शेतकरी कामगार पक्षाचा एक कणा म्हणून जय म्हात्रे साहेबांकडे पाहिलं जात होतं. आता ह्या पुढे शेतकरी कामगार पक्षाचं काय होईल ते मी आज कसा सांगू? मला काय माहिती नाही. माझा मी निर्णय घेतला. शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते आहेतच ना. ज्यांना जिथं राहायचं ते राहणार आहेत का. सर्वच कुठला पक्ष संपत नसतो. प्रत्येक पक्षाला कधी ना कधी उभारी मिळतो, नाही मिळत. असे अनेक पक्ष तुम्ही देशामध्ये बघता, राज्यात बघता, कुठं बऱ्याचशा लेवलला पण 2-5 लोक असतातच. नाही असं बोलू शकत नाही. मी असं बोलणार नाही का शेका पक्षाचे 2-5 लोक आहेत. शेका पक्षाचं नाव फार मोठं आहे, त्याची ध्येय धोरणं अलग आहेत, पण ती ध्येय धोरणं आता इथं चुली गुंडाळली जातात, अशी परिस्थिती होत चाललेली आहे. प्रीतमदादांना आगामी काळामध्ये विधान परिषद वगैरे असे काय साधारणतः आम्ही काही मागितलं. विधान परिषद काय आणि कार्यकर्ता म्हणून काम करायचा आला तो चमकतो, कुठला काय त्याला लागत नसतो. प्रीतमदादा आज त्यांनी काम केला, विरोधी पक्ष नेता म्हणून त्याला ताबडतोब आता ज्या पद्धतीने आम्ही उभा केला सर्वांनी विचार करून, आज 45,000 मतं असताना 90,000 मतापर्यंत आम्ही तिथं पोहोचलो. आणि 70 किलोमीटरचा रेडिएशन आहे 3 तालुक्याचा. तिथं पोहोचणं इतकं सोपा नाही. किती आदिवासी वाड्या, किती तिथं काय गाडापुढे कुठं, 7 समुद्रा पलीकडे जाऊन सुद्धा आम्ही मतं मिळवलेली. विरोध कायमच असेल. ज्या पद्धतीनं त्यावेळी नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते, त्यावेळी 30% आपण त्यावेळी सत्तेत होतो आणि 30% कपात करण्यात यशस्वी झालो. आपलं जे म्हणणं आहे
की बाबा अजून किती पर्सेंटेज आपल्याला पाहिजे, जे 50%वर 40%वर ते आपण नक्कीच त्या पद्धतीने मानले. बघा, आघाडीवर नाराज होऊन तर पक्ष सोडतोच, बरोबर. मी नेत्यांना सांगितलं आपण सुद्धा याच्यावर विचार करावा. माझ्या बाबतीत काही विचार करत नाही, मला बाजूला कसा जाईल एवढाच काम केलाय. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटलांनी जर तुम्हाला सांगितलं की आम्ही पण मागून एका पार्टीतून बाहेर पडतोय आणि आमदार विवेक पाटील बाहेर येईपर्यंत आपण शेतकरी कामगार पक्षात राहाव्या, जर असं ते बोलले असेल ना, त्यांनी तो जर प्रश्न मांडला असताना महाविकास आघाडीतून आज इथं बसाची वेळ आली. त्याच दिवशी तो संपत होता व आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडलो. आज तुम्हाला इतके संख्येने बोलवायची गरज नसती, काल सुद्धा जे बोलवले ते. आज 50%पेक्षा अधिक नगरसेवक आपल्यासोबत महापालिकेतले येत आहेत, तर यांचं पुनर्वसन भाजपमध्ये गेलं होतं. भाजपमध्ये महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि आता आपला गट असे बऱ्या परिमाणात मी जातो तिथं गट मानत नाही. ऑटोमॅटिक तिथं सामावून घेतलं ऑटोमॅटिक तिथं सामावून घेतलं जाईल, तेवढा विचार केला जाईलच. राजकीय वाटचाल जे फार प्रगतीने जाणार आहे. विधानसभेमध्ये त्यांनी अनेक प्रकर्षाने निवडणूक लढवली आणि त्यांचे प्रतिस्पर्धी होते, त्यावेळेचे उमेदवार होते, त्यांचं सर्वांचं म्हणणं होतं आणि ते आम्हाला प्रत्येकांना आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते विचारतात की प्रीतम म्हात्रेंनी त्यावेळेस घेतलेली जी भूमिका ही शंकास्पद होती, आज ती खरी ठरली आहे. यावर प्रीतम म्हात्रे साहेब काय सांगतील, कशा पद्धतीने ह्या प्रश्नाला उत्तर देतील? म्हणजे तुम्ही त्यावेळी मला उभं केलेलं सांगून असं त्यांनी सांगितलं त्यावेळेस ते आरोप केलेले होते. प्रीतम म्हात्रे हे त्यावेळेच्या राजकीय खेळीतला भाग होते. या सगळ्या प्रश्नांवर आपण कसं उत्तर द्या? एक सिंपल उदाहरण द्यायला, मला पक्षाचा एबी फॉर्म मिळाला, त्याच्यामुळे याच्या पुढे मी काय बोलणार. एबी फॉर्म मिळाला म्हणजे मी अधिकृत उमेदवार झालो आणि अधिकृत झाल्यावर अधिकृत काम करून त्या इथपर्यंत आम्ही पोहोचलो. आमचं काम आम्ही प्रामाणिक केलं, त्यांचं काम त्यांनी प्रामाणिक केलं आणि त्याचं फलित तुम्हाला समोर दिसलं. आणि जर एबी फॉर्म नसता तर आम्ही उभे अपक्ष आहोत की नाही आहोत हे तेव्हा कळलं असतं. पण आता एबी फॉर्म मध्ये इथे कुठलाच दुसरा विषय येत नाही असं मला वाटतं. आता आपण एक संयमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. आजपर्यंत तुम्ही भाजप सोबत विरोधक म्हणून होतात, आता त्यांच्या मांडीला लावून बसणार आहात. भविष्यात शेकापचे अनेक निष्ठावंत आपल्याशी जोडलेले आहेत. तुमच्याकडे त्यांचा ओघ कायम असेल, कशा प्रकारे त्यांना आकर्षित करावं आणि भविष्यात एक सामाजिक कार्य कशा प्रकारे आपलं चालतं? मी तुम्हाला सांगतो, जेव्हा सन्माननीय भाऊ नगराध्यक्ष होते 2000 ते 2005, त्यावेळी पण तुम्ही बघा विरोधात त्यावेळी काँग्रेस आणि हे होते, त्यावेळी त्यांची पण कामं भाऊंनी न चुकता म्हणजे पक्षातलेच सांगायचे की त्यांची कामं विरोधकांची नाही करायला पाहिजे, पण भाऊ त्यातले नाही आहेत. भाऊंकडे आज तुम्ही देखील आज पत्रकार मंडळी की भाऊ हे पक्षविरहित म्हणजे त्यांना कोणी पक्षाचं असं बोलत नाही, सर्व येणाऱ्यांची कामं होतात. त्याच पद्धतीने आता तुम्हाला इथून पुढे आणि तीच आम्हाला आमच्यात झळक आहे असं मला म्हणायचंय. माझ्याकडे पण कधी कोण आलं तर कुठल्या पक्षाचा तरुण सहकारी आहे किंवा ज्येष्ठ ते मी कधीच विचारत नाही. त्यांची जी अडचण आहे ती अडचण एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही प्रामाणिक सोडवण्याचा प्रयत्न करतो. दादा, नैना प्रकरण अजूनही प्रलंबित आहे आणि युवा नेता म्हणून आपल्याकडे बघितलं जातं. आपल्या मागे सगळेजण युवा नेता म्हणजे येत होते. आज तुम्ही बीजेपीमध्ये पक्षप्रवेश करताय तर तुम्ही त्यांच्यासोबत राहून त्यांच्याकडनं हा नैना प्रकरण सोडणार आहात का? असं करणार ते तुम्हाला एक क्लिअर सांगतो, भूमिका जी आहे ती राहणारच. हे तुम्ही आता प्रश्न जसं मी टॅक्स संदर्भात सांगितलं, ज्या भूमिका आहेत किंवा भाऊ ज्या आता वरच्या प्रक्रियेत भाऊ एंट्री करणार म्हणजे जसे रामशेठ बसतात त्यांच्या इथे भाऊ जाऊन बसून ते दोघं ठरवतील. आणि आता तुम्ही गेल्या 1.5 महिन्यापूर्वी जे गव्हाणला तोडक कारवाई झाली त्याच्यात मी आणि स्वतः रामशेठ ठाकूर साहेब सुद्धा होते, ते तुम्ही स्वतः बघितले, पत्रकार बंधू होते. त्याच्यामुळे ही तोडक कारवाई किंवा अन्याय होताना नागरिकांवर ही मंडळी कधीच बघत नाही. हे तर तुम्ही आता 1.5 महिन्यापूर्वी बघितले तेव्हा तरी चर्चा पण नव्हती. त्याच्यामुळे तुमच्या समोरच त्याचं उदाहरण आहे. साहेबांचे पुढचे प्रश्न कुठले असतील नागरिकांच्या दृष्टीने जे फार महत्वपूर्ण आहे? जे प्रश्न नागरिकांना भेडसावतील, अडचणीचे असतील ते प्रीतम म्हात्रेचे प्रश्न असतील. आणि आता तुम्ही बघितलं की हे पाण्याचा प्रश्न आहे, टॅक्स आहे, नंतर तुम्हाला सांगतो असे बरेच आहेत. या प्रश्नांपाठी तुम्हाला म्हणजे सांगायची गरज देखील लागणार नाही. आणि आम्ही शेवटी चळवळीतून घडलेली माणसं, आम्ही तरुण कार्यकर्ते देखील
या सगळ्यांकडे बघूनच आम्ही काम करण्याची आमची जी क्षमता झालेली त्याच्यामुळे झाली. त्याच्यामुळे ते कधी आम्ही त्याच्यापासून दूर जाणार नाही. पाटील साहेबांनी आपल्याशी याच्यावर काही चर्चा केली का साहेब? कशावर? या सर्व भूमिका आपण पार पडताना नाही, उलट ही चर्चाच तिथून सन्माननीय जयंत पाटील साहेब यांची सीट जेव्हा विधान परिषदेची जेव्हा शिवसेनेचे उमेदवार देऊन जी बिनविरोध होणारी निवडणूक आहे ती जिथे निवडणूक लागली तिथेच तो विषय आलाय. हे मला वाटतं सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी देखील सांगितलं असेल. त्यावेळी तर कुठलं इलेक्शन पण नव्हतं, चर्चा पण नव्हती, काहीच नव्हतं. त्याच्यामुळे तिथूनच ही उतरती काळा लागलेली आहे. आणि मग तिथून मग नंतर शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार होते, त्यांच्या अगेन्स्ट फॉर्म भरणं. मग जिथे आता मला सांगितलं की आता बघितलं कोणीतरी मुलाखत दिली की जयंत मात्रेंनीच म्हणजे यांनीच फॉर्म उरणला भरून असं केलं, असं नाहीये. मग एबी फॉर्म नसताना हा अपक्ष असतो तर मग बोलायला तुम्हाला होतं की बाबा अपक्ष भरलाय त्याच्यात. हे तर एबी फॉर्मवर भरलेले आहेत. आणि जिथल्या सीट सोडल्या आहेत तुम्हाला सांगतो, मला वाटतं काँग्रेसचे सुदाम पाटील बोललेत काल. आता तुम्हाला सांगतो की ही जर असं बोलत असतील तर मला त्यांना देखील एक प्रश्न आहे की 2017ला खारघरमध्ये जेव्हा अजित अडसुळेंची सीट उभी होती त्यावेळी देखील महाविकास आघाडीत होतो आणि त्यांनी त्यावेळी काँग्रेसची सीट उभी केली होती. त्यांनी 250च्या आसपास मतं मिळवली होती आणि अजित अडसुळेंची सीट फक्त 5 मतांनी गेली होती. मग आम्ही तेव्हा कुठे पत्रकार परिषद घेऊन बोललो का की असं कुठे कुठे आता मैत्रीपूर्वक लढत होते, हे सगळीकडेच होतं. हे काय इथेच होतं किंवा असं नाही. परंतु त्याच्यात पण ज्या सीट सुटल्या त्या सीट मागे तरी महाविकास आघाडीने धर्म पाळलाय का, तर तो नाही उत्तर आहे. त्याच्यामुळेच दादा पनवेलकरांचा विश्वास कसा जिंकणार आहे? सक्षम विरोधी पक्ष नेता म्हणून आपल्याकडे पनवेलकर पाहत आहे. पनवेलकरांचा विश्वास आता कसा जिंकणार आपण? पनवेलकरांना काय सांगा? मी तुम्हाला एकच सांगतो, पनवेलकरांचा, उरणकरांचा, खालापूरकरांचा हे विश्वास जिंकायला ही लोक आता काय म्हणजे असं नाहीये की प्रीतम म्हात्रे आला म्हणून का, इथे काम करणाऱ्याला प्राधान्य मिळते. आणि आम्ही तेच मगाशी सांगितलं, चळवळीतले काम करणं हे काय आमच्या हातून सुटणार नाहीये. आम्हाला काय मग कुठलं काम करताना पक्षाचा लेवल असं पण नाहीये. पण ते आता ऑटोमॅटिक आता या वजनात आम्ही चाललोय, त्या वजनाने काम देखील होईल. हे देखील साधी गोष्ट आहे. म्हणून आपण भावनात्मक म्हणून प्रीतम म्हात्रे कशा पद्धतीने या सगळ्या वातावरणाला पाहतोय, कशी भावना आहे आणि आपण या कार्यकर्ते याला एकच उदाहरण आहे. आमची पण 4थी पिढी चालू आहे. आता विषय एकच आहे की माझा पण निसटता पराभव झाला. त्याच्यामुळे निष्ठावंत काय असतं हे तुम्ही बघितलं. असं नाही की त्याच्यात काही दिसलं नाहीये. आणि तुम्ही एवढ्या याच्यात बघितलं, मी विरोधी पक्षनेता असताना देखील जी कामं करायची ती किती निष्ठेने केले, किती गालबोट लागले, कुठे विरोध नाही केलाय, कुठे केलाय हे तुम्ही बघताय. त्याच्यामुळे मला वाटतं याच्यापेक्षा अजून वेगळं काय सांगायला पाहिजे.